स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज अखेर निवडणूक विभागानं नगर परिषद आणि नगर पंचायत या निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर केलेली आहे। 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। सध्या हिंगोली शहरामध्ये संतोष बांगर यांनी जोरदार तयारी सुरू केलेली आहे। युतीमध्ये असताना सुद्धा त्यांनी दावा केला हिंगोली नगरपालिकेवर। दादा, मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत मागच्या 15-20 दिवसापासून आणि आज अखेर आचारसंहिता आतापासून जाहीर झाली। आम्ही या क्षणाची वाट बघत होतो। ते क्षण थोड्या दिवसावर येऊन या ठिकाणी पोहोचलेला आहे। आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी तारखा जाहीर केलेल्या आहेत। शिवसैनिकाची संपूर्ण तयारी झालेली आहे। आम्हाला 17ला 17 वार्डमध्ये उमेदवार आहेत। फक्त तुम्हाला सांगतो की एबी फॉर्म लावायचा आणि त्या ठिकाणी निवडणुकीला समोर जायचं आणि निवडून येण्याचं एवढी तयारी आमची झालेली आहे। बरं, तुम्ही शिवसेनेचे आमदार आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहात। तुम्ही महत्त्वाची जबाबदारी आहे तुमच्यावर। हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 नगर परिषदा आहेत ज्यांच्या ह्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत। या निवडणुकीला कसं तोंड दिलं जाणार आहे? तयारी युतीसोबत आहे की स्वबळाचा नारा देत? या ठिकाणी मी तुम्हाला मागेही सांगितलं आणि आजही सांगतोय की मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी लढवायची आहे। कुणावरही टीका टिप्पणी करायची नाही आणि शिवसेनेच्या माध्यमातून सर्व शिवसैनिकाला न्याय भेटला पाहिजे या हेतूनं ही निवडणूक आम्ही डोळ्यासमोर ठेवलेली आहे। बरं, या निवडणुकीला समोर जाण्यासाठी तयारी कशी झालेली आहे? काय काय रणनीती आखली जाणार आहे या निवडणुकीमध्ये? लोकांच्या गाठी भेटी, जे काही लोकांचे छोटे मोठे जे काही प्रश्न आहेत आणि गावातला सर्वात मोठा प्रश्न जर म्हणलं तर रोडचा आहे, नाल्यांचा आहे, साफसफाई आहे, ड्रेनेजचा विषय आहे। एवढे ड्रेनेजला पैसे तुम्हाला सांगतो की सरकारने दिले, पण ड्रेनेज आत्तापर्यंतही चालू नाही, संपूर्ण बंद पडलेला आहे। आणि सफाईच्या बाबतीत जर तुम्हाला सांगतो, जर खुशालनगर असेल, शास्त्रीनगर असेल, बियानीनगर, शिवाजीनगर, बावनखोली, आझम कॉलनी, देवडानगर, नारायणनगर, ज्योतिनगर या नगरमध्ये तुम्हाला सांगतो घाणीचं साम्राज्य आहे। त्या ठिकाणी त्या बिचाऱ्या बाईंनी आमच्याकडे ते लेकरू आणलं आणि सांगितलं की दादा या मुलाच्या अंगावर पाहतं, त्याच्या अक्षरशः तुम्हाला सांगतो की संपूर्ण अंगाला फोडं होते। जिल्ह्याचा शहराचा विकास झाला नाही असं तुम्ही म्हणताय? नाही, जिल्ह्याचा विकास तुम्हाला सांगतो, शहराचा विकास म्हणजे काहीच नाही। जर आपण बघितलं तर तुम्हाला सांगतो अक्षरशः तुम्ही जरा माझ्यासोबत जर आले आणि जर सगळा तुमचा जर कॅमेरा जर फिरवला तर तुमच्या लक्षात येईल की हिंगोली शहराचा विकास काय झाला आहे। विकासावर बोलताय, परंतु यापूर्वी नगराध्यक्ष तर तुमच्या युतीचे भाजपचे होते। एक ध्यानात ठेवा, मी तुम्हाला तेच सांगतोय की भाजपचे युतीचे उमेदवार आमचे होते, पण तुम्हाला सांगतो काहीच नाही। बरं, ते घराच्या बाहेरच निघले नाही। बरं, मागच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला सांगतो की 2 वेळेस मुंबईला गेले ते। किती वेळेस? 2 वेळेस। नाहीतर हे आदरणीय तानाजीराव मुटकुळे साहेबांना सुद्धा माहित आहे। बरं, पण मला असं वाटते की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जाऊ द्या, जर आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल। लोकांच्या सुखादुःखामध्ये जाणारे आम्ही आहोत। त्या पद्धतीने आमचा दावा आहे की या ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्ष हा निवडून येईल। कुठे? हिंगोलीमध्ये? हिंगोलीमध्ये। बरं, कळमनुरी आणि वसमत नगरपालिका? कळमनुरीमध्ये सुद्धा शिवसेनेचाच नगराध्यक्ष येईल, वसमत सुद्धा तीच परिस्थिती आहे। मी संपूर्ण निवडणूक या ठिकाणी तुम्हाला सांगतो की स्वबळावर लढवण्याचा नारा या ठिकाणी मी दिलेला आहे। याचं एकमेव कारण की सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय भेटावा। तर हे आहेत शिवसेना आमदार संतोष बांगर। ज्या वेळेची वाट बघत होतो अखेर ती वेळ आलेली आहे आणि आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। हिंगोलीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकेल, त्यासह वसमत आणि कळमनुरीमध्ये सुद्धा शिवसेनेचा नगराध्यक्ष राहील अशी माहिती त्यांनी माझ्याशी बोलताना दिली आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली।